सांगली बस स्थानकाच्या शौचालयाची दुरावस्था, अशोक मासाळे यांचा एसटी महामंडळ वर आरोप। राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे नगरसेवक अशोकअण्णा मासाळे यांनी आज सांगली मध्यवर्ती बस स्थानक येथे येऊन बस स्थानकमधील शौचालयाचे सांडपाणी बाहेर पसरल्यामुळे बस स्थानकवर येणाऱ्या नागरिकांना आरोग्य धोकादायक आहे, त्यामुळे तात्काळ धावून अशोक मासाळे यांनी येऊन पाहणी केली। महामंडळ व्यवस्थापना यांना विचारपूस करण्यात आले। गेल्या 8 दिवसापासून शौचालयाला कुलूप लावण्यात आले। लवकरात लवकर काम करा, नाहीतर रस्त्यावरची लढाई। नगरसेवक अशोकअण्णा मासाळे यांचा इशारा। मी नगरसेवक अशोक मासाळे, अजितदादा गट। आज मी इथं कामगार 4 आमचे कामगार इथं सोडायला मी आलतो सिटी बस स्टँडच्या इथं। तर इथं आल्यानंतर परत बाकी नागरिक काही ओळखीची गाठपट्टी यांनी म्हटले इथं सुलभ शौचालय बंद आहे आणि नागरिकांची फार गैरसोय झालेली आहे आणि ड्रेनेजचं दुर्गंधी मैला मिश्रित पाणी हे सगळं बाहेर रोडवर आलेलं आहे। त्याचा जरा बंदोबस्त करा आणि महापालिकेला सांगा। महापालिकेला काही फारसं हे येत नाही, हे एस टी महामंडळाचा सगळा विषय आहे। एस टी महामंडळाने इथं कोट्यावधी रुपये निधी दिलेला आहे। तिथं कॉन्क्रीट रस्ते झालेत, सुलभ शौचालय लेडीज आपले जे वयस्कर व्यक्ती असतात त्यांच्यासाठी इथं कुठलीही सोय केलेली नाही, निवारा शेड नाही। हे त्वरित एस टी महामंडळानं व इथल्या व्यवस्थापक यांनी करावे, हे आम्ही ह्यासाठी हे आज माध्यमाशी बोलत आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे की इथं टॉयलेट जलद गतीनं रिपेरी करून नागरिकांच्या सगळ्या सुविधा देण्यात यावं। मी या शौचालयात बघितलं काय लेडीज जेंट्स शौचालयाला कुलूप घातलं आहे, तर ही गैरसोय एस टी महामंडळाची आहे आणि ही गैरसोय थांबवण्यात यावी, हे जलद गतीनं करण्यात यावे एवढीच मागणी करतो आणि मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।